अक्कलकोटच्या भूमीत जेथे स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणांचा स्पर्श झाला, तिथे आजही भक्तीचा सुवास दरवळतो। ही कथा आहे एका विसरलेल्या भक्ताची आणि स्वामी समर्थांच्या अमर कृपेची। कथा, विसरलेला भक्त आणि स्वामींची आठवण। एक काळ असा होता की भीमराव नावाचा तरुण स्वामी समर्थांचा प्रचंड भक्त होता। दररोज तो अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या दर्शनाला जाई, त्यांना फुलवाहे आणि म्हणे, माझं सर्वस्व तुम्हालाच अर्पण आहे स्वामी। काळ गेला, भीमरावचं लग्न झालं, संसारात गुंतला आणि हळूहळू स्वामींच्या दर्शनाला जाणं थांबलं। काही वर्षांनी त्याच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्या, व्यवसाय बंद पडला, घरात भांडणं सुरू झाली, मन बेचैन झालं। एका रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले। स्वामींनी हस्त विचारलं, अरे भीमराव, तू आम्हाला विसरलास का? भीमराव रडत म्हणाला, माफ करा स्वामी, संसाराच्या गडबडीत मी हरवलो। स्वामींनी फक्त एवढंच म्हटलं, जिथे श्रद्धा तुटते तिथे सुखही हरवतं। उद्यापासून माझं नाम घे, बाकी सर्व मी पाहीन। सकाळी भीमराव उठला, डोळ्यात पाणी पण मनात शांती। त्या दिवसापासून त्याने रोज श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जपायला सुरुवात केली। काही दिवसात त्याचं सर्व काही नीट झालं। नोकरी, घर, मन सगळं पुन्हा स्थिर झालं। कथेचा अर्थ, स्वामी समर्थ सांगतात, भक्ती कधी सोडू नका। जेव्हा माणूस देवाला विसरतो तेव्हा दुःख सुरू होतं, पण जसा तो पुन्हा स्मरण करतो तशी कृपा परत येते। संदेश, स्वामी समर्थ नेहमी आपल्याजवळ आहेत। फक्त आपल्याला आठवण ठेवायची आहे की स्वामी समर्थ सर्वत्र आहेत, ते आपल्या अंतःकरणातच आहेत। श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थ नक्कीच कृपा करतात। भक्तिमय कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा